नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते। आज मंगळवार आहे आणि डबा वगैरे काहीच नव्हतं, स्वयंपाकासाठी थोडंसं लेट होतं। तर इथं माझं चाललंय करायचं भाकरी, बघू शकता 2 भाकरी केले तिथं आणि पिठलं करणार आहे, साधं सिंपल असं पिठलं करणार आहे, कांदा पात घालून करणार आहे आणि ते पण दाखवते तुम्हाला। आता जवळजवळ 2 ला 5 मिनटं कमी आहेत आणि अजून जेवण वगैरे काही झालेलं नाही आहे। भाकरी आता इकडं भाजून घेते। आज मंगळवार असल्यामुळं स्वयंपाक मी सकाळी केलाच नव्हता। नाश्त्यासाठी पोहे बनवलेले, एकदम साधे सिंपल असे कांदा पोहे आणि त्यानंतर मग बाकीची घरातली बरीचशीच कामं माझी होती पेंडिंग पडलेली, तर ती सगळी आवरेपर्यंत मला 2 वाजले आणि आत्ता मी स्वयंपाक करत आहे। आता एवढं होईपर्यंत 2:30 वाजतील आणि मग त्यानंतर जेवण करणार। भूकसुद्धा प्रचंड लागलेली आहे। सिंपल असा आजचा मेनू आहे, बाजरीची भाकरी आणि पिठलं करणार आहे। कांदा पात आहे माझ्याकडं फ्रीजमध्ये, तर कांदा पातीचं पिठलं मस्त असं करणार आहे आत्ता। कारण तब्येत पण थोडी बरी नाही आहे, म्हटलं सकाळी पोहे केलेले नाश्त्याला, आता म्हटलं व्हिडिओ व्लॉग चालू करूया कारण गॅप पडत चाललाय। आणि ही बघा भाकरी मस्त गरमागरम भाकरी तयार झाली। इथं काय बनवलंय दाखवते, हे बघा मस्त असं ना आवळ्याचं लोणचं बनवलंय मी। फक्त मोहरीची फोडणी दिली आहे आणि बघा किती छान झाले आवळा लोणचं। चांगलं मुरू दे म्हटलं आणि मग आता बरणीमध्ये भरून ठेवणार। आता थंडीमध्ये आवळा भरपूर मिळतोय, मोर आवळा, तर मोर आवळ्याचं लोणचं आहे बघा हे। अगदी बारीक बारीक काप केले तसे आणि छान फोडणी दिले। तिखट मीठ, तिखट म्हणजे फक्त लाल पूड, तिखट लाल पूड टाकले, मीठ साखर। आता ही भाकरी ना मी अशीच तव्यामध्ये शिकून घेणार आहे। खूप दिवस झाले पिठलंच केलेलं नाही आहे, मग म्हटलं चला आज बाजरीची भाकरी आहे, मस्त पिठलं पण करूया। सगळ्यांच्या घरी ज्याप्रमाणे पिठलं बनवलं जातं किंवा आम्ही झुणका म्हणतो, तर मी पातळ झुणका बनवणार आहे। बाजरीची भाकरी, झुणका, पापड, लोणचं, दही, मस्त असा हा बेत आहे, साधा सिंपल असा। तर आता झुणका करून घेते आणि याबरोबरच मी तुमच्याबरोबर बोलते सुद्धा। तर इथं ना मी हिरवी पात ही आणलेली आहे कांद्याची, तर म्हटलं चला हिरव्या पातीचा कांदा घालून हे पिठलं किंवा झुणका बनवूया। छान असा खमंग आणि झणझणीत असा मी झुणका बनवणार आहे, कारण थोडासा स्पायसी तिखट असा बनवायचा होता, तोंडाला चव पण नव्हती आणि त्यामुळे मग म्हटलं चला हा सिंपल असा बेत करूया। तर आता झुणका करून घेतच मी तुमच्याबरोबर बोलत आहे। आणि मी रिसेंट काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, यूट्यूबची माहिती किंवा ॲडसेन्सची माहिती। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा। माझ्या चॅनलवरती भरपूर असे रेसिपी व्हिडिओ आहेत, व्लॉग आहेत आणि आता मी काही असे यूट्यूबच्या ॲडसेन्सबद्दलची जी काही माहिती, मला जे अनुभव आले, मी जे काही अनुभवले किंवा माझ्या ज्या काही मला जेवढी माहिती देता येईल तुम्हाला, थोडीशी अगदी 4-10 लोकांना जरी ही माहिती उपयुक्त ठरली तरी मलासुद्धा ते छान वाटेल, कारण मला सांगणारं कोण नव्हतं। मग वाटतं की आपल्याला जे अनुभव आले ते आपण इतरांशी सुद्धा शेअर करूया। तर म्हटलं चला हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं होतं। तुम्ही व्हिडिओ जर पाहिले नसतील ते रिसेंट व्हिडिओ, तर नक्की पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर बघा हे बोलत बोलत माझा झुणकासुद्धा तयार झाला आहे, मस्त असा हा खमंग इतका म्हणजे सुवास सुटला आहे ना, मस्त असा कांदा पात आणि अगदी हिरवीगार अशी कोथिंबीर भरपूर घातलेली आहे, त्यामुळं मस्त अप्रतिम असा हा झुणका तयार झाला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल चॅनलवर तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा। आता मी पापड भाजणार आहे आणि मग आपलं ताट तयार होणार आहे। ताट पण कसं होतंय ते दाखवते तुम्हाला। एकदम सिंपल अशी ही सिंपल असं हे जेवणाचं ताट मी आज तुम्हाला दाखवले, दुपारचं जेवण मस्तपैकी। ताट इथं मी करायला घेतलंय आणि हे बघा पापडसुद्धा भाजून घेते, एकदम छान असा उडदाचा पापड। बरं वगैरे नसेल ना तर असं सिंपल साधं जेवण बरं वाटतं। भाजायला लागले बापरे। हे बघा मी दही आणि पिठलं वाढून घेतलंय
आता ताटाच्या एका साईडला गरम गरम भात पण वाढते मस्त. त्यानंतर हा पापड आणि हे लोणचं जे बनवलं आहे ना आवळ्याचं, तर हे लोणचं आणि आपली भाकरी, बाजरीची भाकरी, ही बघा बाजरीची भाकरी. आणि आता गरम आहे भात, तर तूप पाहिजे भातावरती पण तूप. आणि मी इथं पिठल्यामध्ये पण तूप घेणार आहे, कारण पिठलं एकदम गरम गरम आहे, छान लागतं पिठल्यामध्ये तूप. आवळ्याचं लोणचं अजून थोडंसं मी घेणार आहे, कारण आवडतं मला. या जेवायला सगळेजण. छान अशी हे ना जेवणाचं ताट कसं झालं आहे सांगा मला कमेंट करून. एकदम सिंपल असा मेनू आणि रोजच्या जेवणामधला. तर थोडीशी तब्येत बरी नव्हती, त्यामुळं असा पिठलं भाकरीचा झणझणीत बेत करूया म्हटलं, जेणेकरून तोंडाला पण चव येईल. तर चला आता मी पण जेवून घेते, कारण आता जवळजवळ 2:15 वाजून गेलेत, 2:30 वाजत आलेत आणि आता जेवणार आहे. बऱ्याच दिवसांनी मी व्लॉग शूट केला आहे. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला आहे ते. नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त. आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय.